नमस्कार. बऱ्याचदा आपल्या महिलांना रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये हलकं-फुलकं काहीतरी खायची इच्छा असते आणि पौष्टिक, झटपट तयार होणारं काहीतरी आपल्याला बनवायचं असतं. तर यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भातापासून दाल खिचडी इथे मी बनवून घेतलेली आहे. बनवायला अतिशय सोपी आणि झटपट होते. तर इथे दाल खिचडी बनवण्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि चिरलेला लसूण घेतलेला आहे. कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालून घ्यायचंय आणि त्याला छान असं गरम होऊ द्यायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचंय आणि छान असं खमंग फोडणी तयार झाली पाहिजे, अशी तडतडलं पाहिजे दोनही. आणि यामध्ये आता मी पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे. हिंग आवर्जून घाला, खूप छान अशी चव येते. कढीपत्त्याची पानं असतील तर ती देखील घाला, माझ्याकडे आता नव्हती. तर आता यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घेतलेलं आहे. लालसर रंगावरती लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि लसणाचा रंग थोडासा लालसर झाला की यामध्ये लगेचच आपल्याला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. दोन्हीही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारची खमंग फोडणी आपल्याला दाल खिचडीसाठी तयार करून घ्यायची आहे. यामध्येच आता मी थोडीशी हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मेन साहित्य तुम्ही काही दाखवलेलंच नाहीये, डायरेक्ट फोडणीपासून सुरुवात केलेली आहे. तर आता इथे बघा फोडणी अशा पद्धतीने दिसतीये. पुन्हा एकदा याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. परतून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो. टोमॅटो देखील मऊ पडलेला आहे. मीठ घातलं की कांदा आणि टोमॅटो पटकन परतला जातो. आता यामध्ये आपल्याकडे जो घरगुती मसाला असतो तो घालून घ्यायचा आहे. तर जवळपास अर्धा चमचा इथे मी घालून घेतलेला आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घ्यायचंय आणि आता ही खमंग फोडणी तयार झालेली आहे. तोपर्यंत आपण मी कुकरमध्ये अख्खा मूग आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून शिजवून घेतलं होतं आणि त्यामध्ये चिमटभर हळद आणि पाव चमचा तिखट घालून हे दोन्ही शिजवून घेतलं होतं. हळद आणि तिखट घातल्यामुळे खूप छान अशी चव येते या दोन्ही मूग आणि मुगाच्या डाळीला. तर थोडंसं आपल्याला घोटून घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकता की जे अख्खे मूग होते ते खूप छान असे मऊ शिजून तयार झालेले आहेत. आणि हा आहे शिल्लक राहिलेला भात. तर आता दुपारी इतका भात शिल्लक राहिला होता, मग आता या भातापासून करायचं काय, कारण की मग हा भात पुन्हा सकाळपर्यंत पडून राहिला असता, म्हणून मग मी दाल खिचडी बनवण्याचा विचार केला. आता हा भात आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. तर एका फोर्कच्या सहाय्याने हा भात मी व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे आणि आता हा तयार झालेला आहे दाल खिचडी बनवण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे बघा ही फोडणी छान तयार झालेली. यामध्ये आपण घोटून घेतलेले अख्खा मूग आणि जी मुगाची डाळ होती ती घालून घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही दुपारचं जे शिल्लक राहिलेलं वरण असेल किंवा मुगाची आमटी असेल किंवा मग मूग डाळ बनवलेली शिल्लक राहिली असेल तर त्यापासून देखील परफेक्ट अशी दाल खिचडी बनवू शकता. खूप चवदार अशी लागते. आता हे व्यवस्थित मी एकदा मिक्स करून घेते आणि आता ही जी डाळीची कन्सिस्टन्सी जर बघितली तर फार अशी घट्ट मला वाटते. त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर कुकरमध्ये जवळपास मी लहान जो ग्लास असतो आपला तो अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ती व्यवस्थित कुकरला लागलेली डाळ सगळी काढून घेऊन ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि या डाळीची कन्सिस्टन्सी आपण चेक करून घेणार आहोत. आता या डाळीची कन्सिस्टन्सी मला परफेक्ट अशी वाटत आहे आणि म्हणून यामध्ये आता मी सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालणार आहे. तर कसुरी मेथी तुम्ही आवर्जून घाला. ज्यावेळेस तुम्ही कसुरी मेथी घालून मी सांगितल्याप्रमाणे डाळ खिचडी ज्यावेळेस बनवाल तर त्यावेळेस तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन ज्यावेळेस आपण दाल खिचडी खातो तोच फील अगदी तुम्ही बनवलेल्या खिचडीला येणार आहे. तर आता हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि एक लहान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि मग उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला जो मोकळा करून घेतलेला भात होता तो घालून घ्यायचा आहे. तर आता इथे माझ्याकडे मिनी मोगरा राईस आहे तर तो सगळा मी यामध्ये घालून घेतला आणि आता हा जो भात आहे आपल्याला या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता ह्याला मिक्स करून घेऊया. थोडासा भात जर मोकळा करायचा राहिला असेल तर तो डाळीमध्ये गेल्याबरोबर आपण तो मोकळा सुटसुटीत करून घेऊ शकतो. तर आता ह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते.
आता हा व्यवस्थित मी भात या डाळीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी दाल खिचडीची तयार झालेली आहे. दाल खिचडी बनवत असताना गरमागरमच बनवायची आणि गरमागरमच खायची. परफेक्ट आणि टेस्ट जर म्हणाल तर एकदम स्वादिष्ट, रुचकर अशी ही दाल खिचडी बनून तयार होते. एक उकळी काढून घ्यायची आणि मग यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून या दाल खिचडीला सजवून घ्यायचं. कोथिंबीरचा देखील खूप छान स्वाद असा आला पाहिजे आणि त्यावरती आता आपण गरमागरम फोडणी घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचा तेलामध्ये जिरं, लसूण बारीक चिरलेला आणि एक लाल मिरची घालून खमंग अशी फोडणी तयार केली आणि यावरती घालून घेतली. आता तुम्हाला असं जर सर्व्ह करायचं असं तुम्ही सर्व्ह करू शकता, पण मी आता ही फोडणी आहे ती व्यवस्थित या भातामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ही दाल खिचडी खाण्यासाठी तयार आहे. सोबत तुम्ही कांदा, थोडंसं सॅलड म्हणा, काकडी म्हणा, पापड, लोणचं असं देऊ शकता. तर गरमागरम दाल खिचडी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.